नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज या ठिकाणी जे की हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 साठी बघा आपण मित्रांनो जे की नेहमीप्रमाणे आज सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे रोजच्या प्रकारचे बघा आजचे हे देखील संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे आणि शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, पहिल्या ऑप्शनला सबस्क्राईब करून घ्या आणि यासोबत वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो बघा नोट डाऊन या ठिकाणी तुम्ही आत्ताच्या आता करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, 6व्या खेलो इंडिया शिवकालीन खेळाचे उद्घाटन कोठे झाले? तर मित्रांनो बघा, 6व्या खेलो इंडिया शिवकालीन खेळाचे उद्घाटन हे बघा जे की मित्रांनो क्रमांक लेह या ठिकाणी मित्रांनो झालेलं आहे. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. प्रश्न दुसरा बघा, 79व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीचे आयोजन कोठे करण्यात आले? तर मित्रांनो बघा, 79व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीचे बघा जे की आयोजन बघा क्रमांक ब आसाम मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलं होतं. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होतं. पुढे, होप आयलंडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा कोण विकसित करणार आहे? तर मित्रांनो बघा, होप आयलंडवर जे की सॅटेलाइट लॉन्च सुविधा बघा जी क्रमांक मित्रांनो क आंध्र प्रदेश हे सरकार बघा जे की या ठिकाणी विकसित करणार आहे. ओके, पुढे पुढचा, कोणत्या राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव बदलून आता जनभवन असं करण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड उत्तर प्रदेश बघा जे की या मित्रांनो राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानाचं नाव बदलून बघा जे की जय भवन मित्रांनो असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ड उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पाचवा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी बघा कोणता दिवस म्हणून साजरा केली जाते किंवा? तर मित्रांनो बघा जे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती बघा जी की 23 जानेवारी रोजी असते. आणि हाच 23 जानेवारी दिवस हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर बघा जे क्रमांक पराक्रम दिवस म्हणून मित्रांनो या ठिकाणी पाळला जातो. ओके, किंवा साजरा केला जातो या प्रकारे आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, भीमा नदीची महाराष्ट्रातली बघा जे की मित्रांनो एकूण किती किलोमीटरची लांबी आहे या प्रकारचा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण किती किलोमीटर बघा लांबी आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला जे की विचारण्यात आलेला आहे. ओके, तर लांबी तर ते मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 451 किलोमीटरचे मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमा या नदीची मित्रांनो बघा जी की लांबी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. जे की मित्रांनो बघा क्रमांक ब 451 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. थोडंसं बघा टायपिंग मिस्टेक ना प्रश्न चुकीचा पडलेला आहे. ओके, पुढे बघा सातवा प्रश्न बघा, हा मित्रांनो बघा महत्त्वाची बात, तर काय, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 93 93 07 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून टाकायचा आहे. मित्रांनो बघा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअप टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा बघा जे की तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच आपला हा महाटोकळा ठिकाणी बाय करून घ्या मित्रांनो. कारण जर तुम्ही आपला महाटोकळा लगेच जर समजा ठिकाणी खरेदी केलं तर 100% मित्रांनो बघा तुमचं रिझल्ट फक्त आणि फक्त मित्रांनो बघा आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून मित्रांनो बघा अवश्य आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. बघा, येणाऱ्या 8 फेब्रुवारी रोजी बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं एक्झाम होणार आहे. म्हणजे खूप कमी कालावधी आहे. आणि जर समजा तुम्हाला कमी वेळेत जर ठिकाणी बघा जास्तीत जास्त अभ्यास जर करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला महाटोकळा यासाठी एकदम मित्रांनो बघा उपयुक्त असं साधन या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, 150 रुपये खूप कमी किंमत आहे, लगेच पे करा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकून द्या. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संघाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक विदर्भ बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा, विदर्भ या संघाने बघा जे की पहिल्यांदाच विजय हजारे ही ट्रॉफी जिंकलेली आहे. ओके, 8वा प्रश्न बघा, 17वा दोस्ती त्रिपक्षीय सागरी सराव कोठे सुरू झाला आहे? तर मित्रांनो बघा, 17वा दोस्ती त्रिपक्षीय सागरी सराव हा बघा जी की क्रमांक ड मालदीव मित्रांनो या ठिकाणी जे की सुरू झालेला आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा, राष्ट्रीय पेंग्विन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय पेंग्विन दिवस हा जो दिवस आहे बघा जी की क्रमांक
20 जानेवारी दिवशी मित्रांनो या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा आता 10वा. फील्ड मेडल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? तर बघा फील्ड मेडल हा पुरस्कार बघा जे की मित्रांनो क्रमांक ब गणित मित्रांनो बघा या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या ठिकाणी दिला जातो. म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब गणित आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे खारे पाणथळ बघा जे की खारे पाणथळ आहे? तर मित्रांनो बघा जे की आपल्या भारतातील सर्वात मोठे अ, खारे पाणथळ कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा राजस्थान या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा. थोडंसं बघा ठिकाणी कोठेच्या जागी दिवस पडलेला आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा जे की क्रमांक राजस्थान आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे खालीलपैकी कोणते बघा सॉरी या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी असं देखील चुकीचं पडलं. घटक नाही तर कटक आहे. ओके, तर कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही. तर मित्रांनो बघा यापैकी बघा जे की क्रमांक ब देहरादून जे आहे मित्रांनो हे जे काही मित्रांनो कटक मंडळ आहे बघा हे जे मित्रांनो आहे आपल्या महाराष्ट्रातलं नाही. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा भारतातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिलं वन विद्यापीठ हे बघा कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर मित्रांनो बघा ते म्हणजे बघा जे की क्रमांक गोरखपूर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ठिकाणी आहे. सम्राट अशोक कोणत्या राजवंशाचा होता? तर मित्रांनो बघा सम्राट अशोक हा बघा जी क्रमांक ड मौर्य या राजवंशाचा होता. ओके, 15वा प्रश्न. वैदिक संस्कृतीतील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ऋग्वेद हा बघा जे की वैदिक या संस्कृतीतील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा हडप्पा या संस्कृतीचा शोध हा बघा जे की कोणी लावला? तर बघा जे की दयाराम सहानी यांनी मित्रांनो लावलेला आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. 17वा प्रश्न. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतातील बघा जे की सर्वात प्राचीन संस्कृती ही बघा जी की क्रमांक मित्रांनो सिंधू ही संस्कृती आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा जी की क्रमांक सिंधू आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. 18वा. गोवा मुक्ती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो किंवा साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा 19 डिसेंबर रोजी बघा जे की गोवा मुक्ती दिवस मित्रांनो साजरा केला जातो. पुढे कोणत्या रेषेवर दिवस रात्र समान असतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या रेषेवर बघा जी की दिवस रात्र समान असतात? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो भूमध्य रेषेवर समान असतात. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे शेवटचा प्रश्न. AI टूल्स विरुद्ध कायदा करणारे बघा मित्रांनो कायदा करणारे पहिले देश कोणते आहे किंवा कायदा करणारा पहिला देश कोणता आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब ब्रिटन हा देश आहे. ओके, लक्षात असू द्या. तर मित्रांनो बघा हे होते आपले आजचे जे की हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 संदर्भातले बघा जे की मित्रांनो 20 असे बघा जे की एकदम IMP प्रश्न संच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.